भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्री ज्ञानेश्वरी. श्री गणेशाय नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला पुसुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहाला विनोदू कथेचा इये. कैसी आगळिक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपत पेश्रोत यांची फळा आली. आता इंद्रिय जात आघावे ती श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसा अति प्रसंगी सांडुणी कथाची ते सांगे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुनो अधिष्ठिला दैवगुणे. जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे. जेन सांगेची पितया वसुदेवासी. जेन सांगेची माते देवकीसी. जेन सांगेची बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाची सुख. आणि कृष्णसेहाचे बिक या त्यांची आथी. सनकादिकांची आशा वाढिनल्या होती या कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची अप्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी नाकळे. जेथे ध्यानाचेही डोळे पावतीना. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवने माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी. कैसा याची यावडी आवरला असे. श्री भगवान वाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं. विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. मग देव म्हणे अगा पंडुसुता हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. म्हणूने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकु उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. एवं परंपरा प्राप्तमिमं राजश्रयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. मग आणि काही या योगाते राजश्री जाहले जाणते. परितेथून आता सांप्रते नेनी जे कोणी. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अव्हांटली आस्था बुद्धी विषय सुखाची परमावधीत. जीव तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणे यांच्या गावी. पाटा उभे काय करावी सांगी जात्यंधारवी काय आथी. का बहिरे यांच्या आस्थानी कवन गीता ते मानी. का कोल्हे या चांदणी आवडी उपजे. पै चंद्रोदया आरवते ज्यांचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. तैसी वैराग्याची शिव न देखती. जे विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती. मज कैसा नेन मोह वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणून योगू हा लोपला लोकी इये. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्त पुरातनः. भक्तेसी मे सखा चेती रहस्यं हेतदुत्तमम्. तोची हा आजी आता तुझ प्रति कुंतीसुता. सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ. जे पढी येसे तू मज म्हणवनीया. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा. मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तरी नावे कहे सहावे. गाजाबज्य ही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अर्जुन वाच. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः. कथमेतद्विजानीयां तद्मादौ प्रोक्तवानिति. तव अर्जुन म्हणे हरिमाया पुले याचा स्नेहो करी. येथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली. अनाथा जीवांची माऊली. आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एका देवी. जे तरी जन्मवनी जो जारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही. तेथ निके चित्त देई. ते विंची देवे कोपावे ना काही. बोला एका तरी मागील जे वार्ता. तुवा सांगितली होती अनंता. ते नावे कमज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही. ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. तरी तुवांची केवी पाही उपदेशिला. तो ऐकी जे बहुता काळांचा. आणि तू तव श्रीकृष्ण सांपेचा. म्हणून गाये मातूचा विसंवादू. तेवींची देवाचरित्र तुझे. आपण काहींची नेनी जे. हेलटिके केवी म्हणजे एकी हेळा. परी हेची मातू आघवी मी. परियेसी ऐशी सांगावी. जे तुवांची तयारवी केवी उपदेशू केला. श्री भगवान वाच. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप.
तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जय होता तयाम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे निनसी पैजन्मे आम्हा तुम्हांसी बहुते गेली परिणस्मरसी आपुली तू मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त हिमज स्मरे धनुर्धरा अजोपी सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया म्हणून हे आघवे मागील मजा आठवे मी जुही परिसंभवे प्रकृती योगे माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परिकर्माधीनो ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे निआधारे एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी परिप्रकृती जय अधिष्ठिते साकारपणे नटनटी कार्या लागी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं जे धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघु हा स्वभावे आद्य असे म्हणून अजत्व परते ठेवी नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकारू होऊन अवतरे मग अज्ञानाच्या अंधारे गिळुणी घाली अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळीनाशी साधूंचा मानुगिमशी धर्मासी नीतीशी शेष भरी मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीपोजळी तैयोगी पाहे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्तानी गती कोंदे सात्विकांची तै पापांचा अचळी फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परिहेंची ओळखे जो जगी तो विवेकीया जन्मकर्मच मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालीला संगेन चले देहींचा देही नाकळे मग पंचक्वितव मिळे माझ्याची रूपी वितराग भयक्रोधाः मन्मया मामुपश्रिताः बहवो ज्ञान तपसा पुता मद्भावमागताः एरवी परापरण शोचिती जे कामना शून्य होती वाटा कोणी वेळे न वचती क्रोधाची आजे सदा मी यांच्या आथिले माझी या सेवाजी आले का आत्मबोधे तोषले वितराग जे तपोतेजाची राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप ते मद्भावासह जे आले मी त्यांची ते होऊन ठेले जे मज तया उरले पदरू नाही सांगे पितळची गंधी काळिका जे पिटली होय निश्चेख तय सुवर्ण काय अनिक जोडू जाई जे तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी त्यांची ते जाहले येथ संशयो कायसा ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहं मम वर्त्माणो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः एरवी तरी पाही जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञानी विननाशिले जे बुद्धिभेदासी आले ते निंची त्या कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदी भेद देखिती अनाम्या नामे ठेविती देवी देव म्हणती अचर्चा ते जे सर्वत्र सदा समतेथ विभाग अधमोत्तम मतिवश संभ्रम विवंचिती कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती येथ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतू वांचुनी देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक येथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी जैसी क्षेत्री जे पेरी जे ते वाचुनी आनन निपजे का पाहिजे त्यांची देखी जे दर्पणाधारे नातरीकडे या तळवटी जैसा पुलाची बोलू किरटी पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे तैसा समजता या भजनामी साक्षीभूतोपय अर्जुना येथ प्रतिफळे भावना आपुलाली चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् आता याची परिजान चार ही आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे जे प्रकृतीचे निआधारे गुणाचे निव्यभिचारित कर्मे तदनुसारे विवंचिली येथ एकची हे धनुष्यपाणी परी जाहले गा चहुवर्णी ऐसी गुणकर्म कडसनी केली सहजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते
हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जाणे जाणितले तो सुटला गा. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वतरम कृतं. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐसिया जाणुनी माते कर्मी केली समजते धनुर्धरा. परी ते बीजे जैसी दग्धली नुगवतींची पेरिली तैसी कर्मेंची परितया जाहली मोक्ष हेतू. येथ आणि कहे क अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलीये चाडे सज्ञाना योग्युनो हे. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. कर्म म्हणिपे ते कवन अथवा कर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली. तैसे नष्कर्म्यतेचे निभ्रमे गिमसी जता हाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. वांचुनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियसी सांगेन तुझ. कर्मणो ह्यापि बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेंसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे तुलेनी काही न गुंफे आपैसैंची. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐक्य चिन्ह प्राप्ताचे गा. कर्मण्य कर्मयः पश्येद कर्माणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली निष्कर्मता कर्मसंगे निराशता फळाची या आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसी या निष्कर्म्यताच तरी चांगी बोधली असे. तरी क्रियाकलाप आघवा चरतू दिसे बरवा तरी तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी या गा. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जळी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हनजोरी गे तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे जो पाहू लागे तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असने ते पुढे मानुनी वायाने मग आपण या जो साने निष्कर्मू ऐसा. आदी उद्वस्ताचे निप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म्यत्व जाणे कर्मींची असता. तो मनुष्यासारी खातरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला अंगीची तो. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधा. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परिफळापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मी अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. जो शरीरी उदासू फळ भोगी निरासू नित्यता उल्लासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची अवोगरा पुरेन म्हणीची धनुर्धरा आरोगिता. निराशीर्यत चितात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धः विसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिका आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनी आशा कुरुंडी अहंभावेंसी. म्हणून अवसरे जे जे पावे की तेनेंची ते सुखावे आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे आहे ते आपणची होऊनी जाय ऐके ते आहे तोची जाहला. चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाही जयांसी आपण पे वांचुनी नाही आता कवन ते कर्म काही बाधितया ते. हा मत्सर जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काही म्हणे जे बोलवरी. म्हणून सर्वांपरी मुक्तू तो सकर्मुची कर्म हि तू सगुण परिगुणाती तू येथ भ्रांती नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. तो देह संगे तरी असे परिचैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. ऐसाही परिकौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाच्या चिठाई.
अकाळींची अभ्रे जैशी उर्मी विना आकाशी हरपती अपैसी उदयली असाती तैसी विधिविधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। हे हवन मी होता का इये यज्ञ हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणवनीया जे इष्टयज्ञ जावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया समतया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा। आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासना जिही आणिले योगाग्नीचे दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्नति। जे यजनशील अहर्निशी जी ही अविद्या हविली म्हणेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्नी की यजिजे तो दैवयज्ञ म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पंडू कुमरा दैवास्तव देहाची पाळन ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगे। आता अवधारी सांगेना अनिक जे ब्रह्माग्नी साग्निक तयांचे यज्ञेची यज्ञुदेख उपासीजे स्तोत्रादीनिंद्रियान्यन्ये संयमाग्नीषु जुह्नति शब्दादीन विषयान्यन्य इंद्रियाग्नीषु जुह्नति। एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी एका वैराग्य रवी वियोळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पली तेथ आशा धुमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्यविधीची अनिरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या सर्वांद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्नति ज्ञानदीपिते। एकी यया परी पार्थादू शुक्षाळिले सर्वथा आणि एकी हृदयारणी मंथा विभोकू केला तो उपशमिनी हेटीला धैर्य भारे दाटीला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ जडकरी आजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धिसिद्धीचा संभ्रम तो निवर्तोनी गेला धुमू मग प्रगटाला सूक्ष्म विस्फुलिंगो तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमे हळू आरले आयते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची असमिधा स्नेहिंसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांची आहुती ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणाक्रियेची श्रुवेनिशी पूर्णाहुती पडिली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नींचे हुतशेष तोची परोड आशु देख घेतला तिही एक ऐशियाई ही यजनी मुक्त ते जाहली त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तरी अनानी अपरिप्राप्य ते एक द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश्च यतः संशित व्रतः एक द्रव्य यज्ञ म्हणे पती एक तमसामग्नियानी पजविती एक योग यागुहे आहती जे सांगितले एकी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे ज्ञानज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ। हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसांकडे परिजितेंद्रियांसीची घडे योग्य तावशे प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन अपाने जुह्नति प्राणं प्राणे पाणं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले की अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोहिंतेही निरुंधिती ते प्राणायामी म्हणिपती पंडुकुमरा अपरे नियताहाराः प्राणां प्राणेषु जुह्नति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपीतकल्मषः एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणो संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता ते जेथे अग्नी आणि होता उरेचिना जेथ यजितयाच्या कामपुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथून ओसरे क्रिया जातू विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगी लिंपेचिना यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोस्ते यज्ञस्य कुतुन्यः कुरु सत्तम ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान विशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे येरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगयागो न करिताची जन्मले साते जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ काय ग विस्तारुणी वेदे चांग म्हणितले आहाती परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञानयज्ञं परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्जुना वेदुजयांचे मूळ जे क्रियाविशेष स्थूळ जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादी या गोकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेषे नेत्री जय धानवतया कर्माची लाणी नैष्कर्मे बोधाची खाणे जे भुकेली अधनी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेनी इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथे बोलाचे बोलकेपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैबरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेंसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पा न ये यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मनथ्यो मयी. जयाचे निवाक्य उजीवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपीय खंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल जय गुरुकृपा होईल पार्थागा. अपि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी कल्मषाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी तरीही ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेंची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कवडसा तो जयाची प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळू हे बोलतांची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी येथे धांसी समिद्धोग्निये भस्मासात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मासात कुरुते तथा. सांगी भुवनयंत्राची काजळी जे गगना माझी उधवली तिये प्रळयींचे बाहुटळी काय भ्रपुरे की पवनाचे निकोपे पानीयेची जो जळे पळिपे तो प्रळया नळू दडपे तृणिकाष्ठे काही नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमहि विद्यते तस्वयं योग संसिद्धं कालेनात्मनि विंदती. म्हणून असो हे न घडे ते विचारितांची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. येथ ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसे आकाश हे नातरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा नाही घडे पंडू कुमरा. म्हणून बहुती पर्या हाती पुढते निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आथी जैसी अमृताची चवी निवडी जे तरी अमृताची या सारिखी म्हणजे तैसे ज्ञान हे उमपी जे ज्ञानेंसीची. आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळ फेडणे तव साचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा परी त्यांची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. मग म्हणतसे किरटी आता चित्त देईये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपायो तुझ श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परः संयतेंद्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेनाधिगच्छति. तरी आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया याच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासा चाडन न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धाचे निसंभोगे सुखिया जाहाला तया त्यांची गिवसित ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. मग जे उती वास पाहिजे ते उती शांतीची देखी जे तेथ आप परुणेने जे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परियसो आता. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकेस्ति न परो न सुखं संशयात्मनः.
ऐके जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाली म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन अथवा ज्ञानकिर आपुनो हे परी ते चाड एक जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा का आहे प्राप्तीचा पै वांचुनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाहीन धरी मानसी तरी तो संशय रूप उताशी पडिला जान जे अमृतही परिणावडे ऐसे सावी याची आरोचक जय पडे तै मरण आले असे पुढे जाणो एकी तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेंसींची माझे तो संशय अंगीकारी जे येथ भ्रांती नाही मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रामुकला सुखासी गा जया काळजोरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेने आणि आगी आणि चांदीने सरिसेंची मानी तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि नेके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्री दिवस उपाही जैसा जात्यंधा ठाऊआ नाही तैसे संशय असता काही मना न ये योग संन्यस्त कर्माण ज्ञान सच्चिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबंधन्ति धनंजय तस्माद् ज्ञान संभूतं हृस्थं ज्ञानासीनात्मनः चित्वेनं संशय योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत इति श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी असी येणे कारणे तो त्याच्यावा आधी ह्याची एकू जिनावा जो ज्ञानी याचा अभावा माझी असे जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदय हाची समाये बुद्धी ते गिमसुने ठाये तेथ संशयात्मक होय लोकत्रय ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी ते ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निश्चेस खता फिटे मानसींचा या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करुणी हृदयस्था संशयसी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणतसे सकृपू ऐकेराया तवया पूर्वापार बोलाचा विचार करुणी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पेल पुढा जयाच्या बरवेपणी की जे आंठा रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयणी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते प्रिय मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरित जैसे बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती ते निपाडे अनुभवावी नात्रिका तयाची इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञू जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुणकुलवती आणि पतिव्रता आदींची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी काना तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया निलू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांगणी योवी स्वादे जिव्हे ते नाचवी तेविंची कानन करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे ऐकणे एक श्रवणासी होय पाराणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रींची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी म्हणून आथियला राणुका गीतार्थ हानिका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां ज्ञानकर्मा संन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः रामकृष्ण हरी।